हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दी वल्लभम्. परी आपण चित्ती आपला, निकिया परी संतोषला, जे तो संवाद फावला श्रीकृष्णार्जुनांचा. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 6व्या अध्यायातील 8व्या क्रमांकाची ही ओवी आहे. संजय राजा धृतराष्ट्राला सांगतोय की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग विषयक आपला जो अभिप्राय आहे तो सांगणार आहेत आणि तेच मी तुला सांगेल ते तुम्ही काय करा, ऐका. आणि हा जो प्रसंग असणार आहे जणू काही ब्रह्मरसाची पंगत, मेजवानी, बेत भगवंतानं अर्जुनाकरता केलेला आहे आणि तिथं आपण औचित पाहुणे म्हणून प्राप्त झालेलो आहोत. भाग्याची थोरवी कशी आहे ते काही कळत नाही. एखादा माणूस, तहानलेला माणूस, पाणी म्हणून त्यानं ते प्यावं आणि त्याची चव पाहू जाता ते प्रत्यक्ष अमृत आहे त्याच्या लक्षात यावं, तसं तुम्हाला आणि आम्हाला झालेलं आहे की जे तत्व, ब्रह्मतत्व कळण्यास अत्यंत कठीण असलेलं तत्व, ते ब्रह्मतत्व आपल्याला इथं सहजच काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवादाच्या निमित्तानं आपल्या दोघांना हा अमर्याद असा लाभ काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. एवढं हे बोलत असताना धृतराष्ट्रमध्येच म्हणाला, हे न पुसवत होते, हे काही तुला मी विचारलेलं नाही. आता या धृतराष्ट्राच्या बोलण्यानं संजयाला त्या धृतराष्ट्राचं अंतकरण कसं आहे, किती मोहित आहे हे कळून गेलं. ही कृतार्थ होण्याची वेळ आलेली असतानाही याचं अंतकरण मात्र मुलाविषयीच्या मोहानं झडपलेलं आहे हे जाणलं त्यानं. त्याच्या त्या बोलण्यावरून धृतराष्ट्र म्हणाला, हे न पुसवत होते, त्यावरून ह्या संजयाच्या लक्षात आलं हा अत्यंत मोहित आहे. उलट संजयाची अशी अपेक्षा आहे की धृतराष्ट्रानं म्हणावं, सांग सांग पुढं भगवंतानं अर्जुनाला काय सांगितलं, योग विषयक काय मार्गदर्शन केलं, मला लवकर सांग, अशी अपेक्षा संजयाची आहे. पण इथं धृतराष्ट्र म्हणतो, हे काय मी तुला विचारलेलं नाही आहे, विजय कोणाचा होईल हे काय कर, मला लवकर सांग, त्या युद्धामध्ये कोणी काय काय केलं हे मला सांग. पण हा अत्यंत मोहानं अंध झालेला आहे हे जाणून तो मनातली मनात हसला संजय आणि मनातच म्हणतोय, हा म्हातारा मोहाने नासला गेलेला आहे. एरवी बोल तरी भला झाला अवसरी. तसं जर विचार करून पाहिलं तर यावेळी भगवान श्रीकृष्णाचं जे बोलणं आहे ते फारच काय आहे, या प्रसंगी अत्यंत चांगलं होणार आहे. पण याला त्याचा काय लाभ, याला त्याचा काय उपयोग. जसं जात्यंध माणूस आहे त्याला उजाडेल कसं, परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यंधा कैसे पाहेल, तीवीची ऋषू घेईल म्हणून बी हे. पण ते तसं कसं होईल, ह्या अनधिकारी असलेल्या या धृतराष्ट्राला हे रुचेल कसं, जन्मांध माणसाला उजाडेल कसं. पण हे जर उघड बोलावं तर हा माझा काय करील, द्वेष करील, राग धरील. म्हणून संजय उघड बोलण्याला भ्याला, त्याला उघड तसं बोलला नाही. पण आपल्या आपल्या मनामध्ये मात्र
अत्यंत संतुष्ट झाला. परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला, जे तो संवाद फावला श्रीकृष्णार्जुनांचा. परंतु तो आपण आपल्या मनात चांगलाच संतुष्ट झाला. याला सांगायला तो भिला की हे सगळं मुलाबाळाचा मोह सोडून हे लक्षपूर्वक ऐका असं म्हणायला तो भ्याला. त्याला वाटलं असं म्हणू जावं तर हा माझा राग करील, राग धरील, द्वेष करील. राजा आहे, सत्ताधीश आहे, सत्तेपुढं शहाणपण चालत नसतं. पण आपल्याला तर मात्र याचा काय झालेला आहे, चांगला लाभ झालेला आहे. म्हणून तो परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला. तो संजय मनोमन अतिशय काय झालेला आहे, खुश झालेला आहे, चांगलाच संतुष्ट झालेला आहे. जे तो संवाद फावला श्रीकृष्णार्जुनांचा, कारण श्रीकृष्णार्जुनांचा संवाद फावला. श्रीकृष्णार्जुनांचा तो संवाद त्याला अनायासे व्यासांच्या कृपेनं काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. त्या श्रीकृष्णार्जुनांमधील जो परस्परामध्ये झालेला संवाद तो आपल्याला प्राप्त झाला. म्हणून संजय मनोमन अतिशय संतुष्ट झालेला आहे. संजयास आनंद झालेला आहे, कारण त्याला वाटलं युद्धाचा वृत्तांत सांगण्याच्या निमित्तानं आपल्याला दिव्यदृष्टी व्यासांनी दिली आणि आपण या धृतराष्ट्राचे दास सेवक असल्यामुळं ते काम इथं करतो आहोत. तो वृत्तांत सांगता सांगता भगवंत अर्जुनाला जो उपदेश करू लागले तो ऐकण्याचा योग, ऐकण्याचं भाग्य मला काय झालं, प्राप्त झालं. खरं तर याला हे सांगायचंय पण याला त्याच्यातलं काही कळेना, पण आपल्याला मात्र काय झालेलं आहे, हा लाभ झाला हे जाणून तो मनात काय झालेला आहे, अत्यंत आनंद झालेला आहे त्याला. हे पहा, चंद्रोदय झाला तर कावळ्याला आनंद होत नाही, पण चकोराला काय होत असतो, आनंद होत असतो. आता इथं कावळाही आहे आणि चकोरही आहे, लक्षात आलं का? त्या धृतराष्ट्राला या श्रीकृष्णार्जुन संवादाचा काही आनंद नाही आहे, पण संजयाला मात्र काय आहे, आनंद झालेला आहे. 9व्या अध्यायाच्या शेवटी या संजयाला किती आनंद झालेला आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. अष्टसात्विक भाव त्या संजयाच्या ठिकाणी काय झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत. आणि संजयाला किती आनंद झाला याचं वर्णन ज्ञानोबरांनी 9व्या अध्यायाच्या शेवटी तर केलंच, पण 18व्या अध्यायामध्ये देखील त्याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. श्रीकृष्णार्जुनांचा संवाद आपल्याला ऐकायला मिळाला. त्या काही व्यवहारातल्या सामान्य गोष्टी दोघांनी एकमेकांमध्ये केलेल्या नाही आहेत. हे अतिशय उच्च असलेलं तत्त्वज्ञान, वेदातील तत्त्वज्ञान भगवंतानं त्या अर्जुनाला त्या रणांगणावरती काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि त्या संवादाचं महत्त्व संजय जाणतो आहे. सुरुवातीला त्यात मागं आपण बघून आलो 4थ्या अध्यायामध्ये तो आरंभाला सांगतोय की नाही, ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, जे अतिप्रीती नारायणे बोली जतो असे. हे कोण कोणाला सांगतोय, संजय सांगतोय, राजा धृतराष्ट्राला सांगतोय की अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, दैव गुणांनी अर्जुनाचा आश्रय जणू काही केला, दैवी संपत्तीनं अर्जुनाचा काय केलाय, आश्रय केला. जे अतिप्रीती नारायणे बोली जातो असे. नारायण म्हणजे श्रीकृष्ण भगवंत त्याच्याशी अतिशय प्रेमाने बोलत आहेत. जेन सांगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेची माते देवकेशी, जेन सांगेची बंधू बळीभद्राशी ते गुह्य अर्जुनेशी बोलत. हे संजय त्या धृतराष्ट्राला सांगतो आहे, कारण हा जो संवाद आहे या संवादाचं किती महत्त्व आहे हे तो जाणतो आहे. म्हणून परी आपण चित्ते आपला निकिया परी संतोषला. परंतु तो धृतराष्ट्राला सांगण्याला तो भ्याला, पण आपल्या मनात मात्र तो चांगलाच काय झाला, संतुष्ट झाला. कारण श्रीकृष्णार्जुनांचा तो संवाद त्याला अनायासे काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. जे तो संवाद पावला श्रीकृष्णार्जुनांचा, तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतःकरणे, आता आदरेसी बोलणे घडेल तया. तेने आनंदाचे निधालेपणे,
इतका आनंद त्याला झालेला आहे की त्या आनंदाच्या तृप्तीनं, आनंदाचे निधालेपणे, त्या आनंदाच्या तृप्तीनं साभिप्राय अंतःकरणे श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय कळालेला असल्यामुळं त्या कळालेल्या मनानं, आनंदाच्या तृप्तीनं आणि भगवंताच्या बोलण्याचा अभिप्राय कळलेल्या मनानं त्या संजयाकडून आता श्रद्धापूर्वक बोलणं घडणार आहे. आता आदरेशी बोलणे घडेल तया. तो संजय आता काय करणार आहे? बोलणार आहे. पण कसा संजय? आनंदानं तृप्त झालेला संजय आणि भगवंताच्या बोलण्याचा अभिप्राय ज्याच्या मनाला कळालेला आहे अशा मनाचा असलेला संजय, त्या संजयाकडून आता आदरेसी म्हणजे श्रद्धापूर्वक, आदरपूर्वक बोलणे घडेल तया. आता श्रद्धापूर्वक बोलणं त्याच्याकडून काय होणार आहे? घडणार आहे. तिने आनंदाचे निधालेपणे. आता भगवंताच्या मुखातील वचनं ऐकून हा संजय अतिशय काय झालेला आहे? आनंदित झालेला आहे. आणि त्या आनंदाने काय झालेला आहे? तृप्त झालेला आहे. ह्या आनंदाच्या तृप्तीनं तो आता बोलणार आहे. त्या आनंदाच्या भरात तो काय करणार आहे? बोलणार आहे. साभिप्राय अंतःकरणे, तसेच भगवंताचा अभिप्राय मनात धरून तो बोलणार आहे. केवळ तो भगवंत अर्जुनाला तिथं सांगतोय आणि ते याला इथून दूरश्रवण शक्तीनं ऐकू येतंय आणि ऐकलेलं तसंच तो सांगतोय असं नाही, तर ऐकलेल्या गोष्टीचा अभिप्राय त्याला कळतोय. लक्षात आलं का? संजयाला भगवंत अर्जुनाला सांगत असताना त्या बोलण्याचा अभिप्राय संजयाला कळतो आहे आणि मग तो बोलतो आहे. केवळ तिकडून ऐकलं आणि जसं ऐकू आलं तसंच तो बोलला तसं नाही, तर त्या बोलण्याचा अभिप्राय त्या संजयाला कळतो आहे आणि मग त्या संजयाकडून काय होतंय? बोलणं घडत आहे, घडणार आहे. ज्ञानोबराय म्हणतात तिने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतःकरणे आता आदरेशी बोलणे घडेल तया. तो गीते माझी षष्ठीचा प्रसंग असे आयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. जसं क्षीरसागराच्या मंथनाने काय झालं? अमृत प्राप्त झालं. क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. जसा क्षीरसमुद्रातून अमृताचा विशेष काय झाला? निर्माण झाला. जसं अमृत काय झालं? प्राप्त झालं. क्षीरसमुद्राचं मंथन झालं आणि त्या क्षीरसमुद्राच्या मंथनातून अमृताचा काय झाला? लाभ झाला. अगदी त्याप्रमाणे तो गीते माझी षष्ठीचा, तो गीतेतील 6व्या अध्यायाचा जो प्रसंग असे आयणीचा, तो प्रसंग उत्तम असा आहे, मोठ्या चातुर्याचा आहे. बुद्धीच्या चातुर्याने तो प्रसंग काय करायचा आहे? जाणायचा आहे. गीते माझी षष्ठीचा भगवद्गीतेतील हा 6व्या अध्यायाचा जो प्रसंग आहे, इथून पुढं ह्या 6व्या अध्यायाचा जो आरंभ होतो आहे, दृष्टांताने सांगितला. तो 6व्या अध्यायाचा प्रसंग कसा असणार आहे? क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. ज्याप्रमाणे क्षीरसागरामध्ये त्या क्षीरसागराचं मंथन केलं आणि त्यातून अमृताचा काय झाला? लाभ झाला. अगदी त्याप्रमाणे त्या अमृताकरिता क्षीरसागराचं काय केलं होतं? मंथन केलं होतं. पण त्यातून इतरही काय झाली होती? रत्न निर्माण झाली होती. अगदी त्याचप्रमाणे गीतारूपी या सागराच्या मंथनातून 6व्या अध्यायाचं 6व्या अध्यायरूपी अमृत देखील काय झालेलं आहे? प्राप्त झालेलं आहे. पण ते अमृत काढण्याकरिता क्षीरसागराचं काय करावं लागलं होतं? मंथन करावं लागलं होतं. देव असुरांना मोठे कष्ट त्याकरिता करावे लागले होते. त्या रीतीनं हा 6वा अध्याय सुद्धा काय सोपा नाही आहे. प्रसंग असे आयणीचा अगोदरच सांगून टाकले. ते कळण्याकरता अत्यंत सूक्ष्म अशी बुद्धी हवी आहे.
अंतरंग जिज्ञासू हवा आहे, तेव्हा हा अध्याय काय होईल लक्षात येईल. बोलता बोलता त्यांनी सांगून टाकलं, प्रसंगू असे आयणीचा, तो गीते माझी षष्ठीचा प्रसंग असे आयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. जसा अमृताचा लाभ प्राप्त होण्याकरिता क्षीरसागराचं मंथन देवदैत्यांना करावं लागलं आणि मग त्या अमृताचा लाभ झाला, अगदी त्याचप्रमाणे या गीतेचं मंथन करून हा 6वा अध्याय काय झालेला आहे आता प्राप्त झालेला आहे. पण तो लक्षात येण्याकरिता अत्यंत सूक्ष्म बुद्धीची गरज आहे. कारण हा जो प्रसंग म्हणजे ह्या योगविषयक जे वर्णन भगवंत करणार आहे तो प्रसंग कसा आहे, प्रसंगू असे आयणीचा, मोठ्या चातुर्याचा मोठ्या बुद्धीचा हा काय आहे प्रसंग आहे. तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का. हा जो अध्याय आहे, हा 6वा जो अध्याय आहे, तैसे म्हणजे त्याप्रमाणे, गीतार्थाचे सार हा 6वा अध्याय म्हणजे गीतेच्या अर्थाचे काय आहे सार आहे. भगवद्गीता, त्या भगवद्गीतेचा अर्थ आणि त्या अर्थाचाही सार म्हणजे हा 6वा अध्याय आहे. जे विवेक सिंधूचे पार, जे विवेक रूपी समुद्राचे पैलतीर आहे. हा अध्याय म्हणजे विचाररूपी सागराच्या पलीकडचा किनारा आहे. विचाराच्याही पलीकडं जे तत्व आहे त्या विचाररूपी सागराचा पैलतीर म्हणजे हा 6वा अध्याय आहे. विचार करत करत समुद्र पोहून गेल्याप्रमाणे आपल्याला त्या पैलतीराला जायचं आहे. तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का. आणि अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचं जणू भांडार म्हणजे कोठारच काय झालेलं आहे उघडलेलं आहे. हा 6वा अध्याय म्हणजे भगवंतानं कोठार उघडलेलं आहे. कशाचं कोठार, विभव वैभवाचं ऐश्वर्याचं कोठार उघडलेलं आहे. कशाचं ऐश्वर्य, योग, योग विभव भांडार, योग रूपी वैभवाचं जणू हे कोठारच आहे. ज्याला योग विषयक ज्ञान प्राप्त करून घ्यायचं त्याने या 6व्या अध्यायाचा काय करावा विचार करावा. कारण हा 6वा अध्याय म्हणजे जणू योग रूपी वैभवाचं कोठारच आहे. आता कोठारात गेल्यानंतर काही कमतरता आहे का, फक्त त्या कोठारात काय करावं लागेल, त्या दालनात प्रवेश आपला व्हावा लागेल. तिथं योग विषयक ऐश्वर्यच ऐश्वर्य आहे. अहो, योगावरती स्वतंत्र असे ग्रंथ आहेत संस्कृत भाषेमध्ये. त्या ग्रंथांचा विषयच योग आहे. योगाशिवाय दुसरं काहीच वर्णन तिथं आढळत नाही. आणि अत्यंत सूक्ष्मतेनं योगाचं वर्णन, योगाचा विचार त्या ग्रंथात केलेला आहे. पण ज्ञानोबरायांनी 6व्या अध्यायामध्ये योगाचा जो विचार केलेला आहे आणि जेवढ्या बारकाईनं विचार केलेला आहे, जेवढी सूक्ष्मता या योग मार्गाची वर्णिलेली आहे ती कोणत्याच ग्रंथात नाही. योग विषयक असलेल्या स्वतंत्र ग्रंथांमध्ये सुद्धा इतका बारकावा वर्णिलेला नाही आहे. म्हणून योग विभव भांडार उघडले का, योगरूपी वैभवाचं हे भांडार, योगरूपी रत्न, हिरे माणिक मोती, योगशास्त्राचे जे काही गहन सिद्धांत असे ज्याच्यामध्ये अत्यंत आहेत असं भांडार कोठारच जणू काही उघडलेलं आहे. 3 गोष्टी सांगितल्या. हा अध्याय म्हणजे गीतार्थाचं सार आहे. गीतेच्या अर्थाचं सार म्हणजे 6वा अध्याय. विचाररूपी समुद्राचा पैलतीर म्हणजे हा 6वा अध्याय. आणि योगरूपी ऐश्वर्याचं भांडार म्हणजे उघडलेलं भांडार म्हणजे हा 6वा अध्याय आहे. अहो, ज्ञानेश्वर महाराज तर योगीराज आहेत, सामान्य योगी नाही. ज्ञानराज माझी
योग्यांची माऊली. लक्षात आलं का? आपली सर्वसामान्यांची तर माऊली आहेतच ते, पण जे योगी आहेत त्या योग्यांची सुद्धा कोण आहेत? ते माऊली आहेत. योग हा आवडता विषय आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. याचं अनेक कारण आहेत. सर्व गीतार्थाचं सार हा अध्याय आहे, म्हणून अनेक अध्यायातून जसा प्रसंग असेल तिथं योग प्रक्रिया, योग साधनांचा विचार केलेला आपल्याला आढळून येतो. योग मार्गाचं वर्णन या 6व्या अध्यायात तर पुरेपूर केलेलं आहे, पण काही काही अध्यायामध्ये जसा प्रसंग येईल तिथं सुद्धा योग विषयक ज्ञानोबराय बोलून गेलेले आपल्याला आढळून येतात. हा अध्याय म्हणजे गीतार्थाचं काय आहे म्हटले? सार आहे. गीतेच्या अर्थाचं सार 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 म्हणजे हा 6वा अध्याय आहे. पुन्हा हा अध्याय काय आहे? विवेक सिंधूचे पार, विवेक रूपी सागराच्या पलीकडचा काठ आहे. म्हणजे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी या सर्वांचा विचार यामध्ये आलेला आपल्याला आढळून येतो. योग विचार म्हणजे सविकल्प, निर्विकल्प, संप्रज्ञात, असंप्रज्ञात, समाधी, समाधीचे जे प्रकार, त्या सगळ्यांचा विचार यामध्ये केलेला आपल्याला आढळून येतो. हे पहा, ज्या समाधीचा विचार यामध्ये मांडलेला आहे किंवा योग दर्शनकारांनी ज्या समाधीचा विचार केला आहे, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी, त्या समाधीचा विचार या मन, बुद्धी, इंद्रिय, आत्मा यांचा विचार केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. म्हणजे वेदांत विचार जो आहे तो विचार केल्याशिवाय त्या समाधीचा विचार पूर्ण होणार नाही आहे. म्हणून हा अध्याय काय आहे? विवेक सिंधूचे पार, विवेक रूपी सागराच्या पैल तीर म्हणजे हा अध्याय आहे. आता विवेक हे तर अत्यंत अंतरंग साधन सांगितलेलं आहे. जे साधन चतुष्टय आपण म्हणतो, 4 साधन, त्याच्यातलं पहिलंच साधन विवेक सांगितलेलं आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, आणि या पुढच्या सगळ्या साधनांना विवेक मूळ आहे. विवेक असेल तर वैराग्य होईल, विवेक असेल तर समाधी षटक संपत्ती आपल्यात येईल, विवेक असेल तर मुमुक्षुत्व आपल्यात येईल, मोक्षेच्छा निर्माण होईल. म्हणून विवेक सर्व साधनांचा काय आहे? मूळ आहे. आणि त्या विवेकरूपी सागराचा पैल तीर म्हणजे हा अध्याय आहे. पैल तीराला कधी जाता येतं? त्याला पार करूनच जावं लागतं ना. म्हणजे विचार करत 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 गेल्यानंतर शेवटचं जे टोक आहे तो टोक म्हणजे हा अध्याय आहे. लक्षात आलं का? विचार ज्याकरिता करायचा आहे, विचाराने जे फळ प्राप्त होणार आहे त्याचं वर्णन या अध्यायात केलेलं आहे. म्हणजे विचार रूपी समुद्र पोहून गेल्यानंतर ज्या पैल तीराला आपण जातो ते साध्य, ते ब्रह्मतत्व, त्याचं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि नाना योग विभव भांडार उघडले का, आणि हा अध्याय अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचा जणू उघडलेला खजिनाच आहे. अष्टांग योगाचं जे ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्याचा जणू हा खजिना पण कसा उघडलेला. उघडले का, नाना योग विभव भांडार उघडले का. अष्टांग योगाचा आरंभापासून शेवटापर्यंत याचा पूर्ण विचार या अध्यायामध्ये केलेला आपल्याला आढळून येतो. म्हणून जे जाणकार आहेत योग मार्गाचे, मोठे मोठे ज्ञानी पुरुष, त्यांनी असं म्हटलेलं आहे, मी मगाशी बोलून गेलो, योगावरील स्वतंत्र असलेल्या संस्कृत ग्रंथांमध्ये सुद्धा ज्या गोष्टीची सूक्ष्मता आढळत नाही ती या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णिलेली आहे. आता आपण त्याचा विचार करत पुढे जाणार आहोत. सगळ्याच गोष्टीचा पूर्ण बोध आपल्याला होईल असंही नाही आहे. घेण्याचा आपण काय करणार आहोत? प्रयत्न करणार आहोत. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का. पुंडलिक वरदान श्री नारायण पंढरीनाथ भगवान की जय.
वेदांचे विविधता विश्व स्वधर्म सूर्य पाहो तो देवांची लतोते लाभो वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माते अनवरत मंगळी भेटू दया पुता चला